मुदत संपून जाते। पिंपरी चिंचवडच्या प्रकाश मोहारे यानं मात्र अपंगावर मात करत वेट लिफ्टिंग सारख्या क्रीडा प्रकारात आपला ठसा उमटवला। हिरवा बटन नाही आलं, हा येऊ दे, लाल दाबलं का? पिंपरी चिंचवडच्या भोसरी मधला हा प्रकाश मोहारे 1 वर्षाचा असतानाच पोलिओमुळे दोन्ही पायांना अपंगत्व आलं, पण प्रकाश डगमगला नाही। त्याकडे लक्ष केंद्रित केलं आणि ध्येय गाठण्यासाठी प्रचंड मेहनतीची जोड दिली। पॅरा स्पोर्ट्स मध्ये त्यानं वेटलिफ्टिंग सारख्या क्रीडा प्रकारात आंतरराष्ट्रीय पातळीवरती सुवर्ण, रौप्य अशी तब्बल 100 पदक पटकावली। सरकारनं प्रकाशला छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा पुरस्कारानंही सन्मानित केलं। लहानपणी दोन्ही पायाने पोलिओ झाला। लहानपणी 1 वर्षाचा असतानाच मला पोलिओ झाला। मला 10 वर्षाचा असतानाच खेळण्यात प्रेरणा मिळाली। अतिशय खडतर मेहनतीनं प्रकाशनं हे यश मिळवलंय। म्हणूनच संकटांशी न डगमगता सामना करा असा सल्ला तो अपंगांना देतोय। अपंगांनी कोणत्याही याच्यात खर्च न जाता स्वतःच्या याने ध्येयाने आणि इतर लोकांच्या प्रेरणाने जर पुढे गेलं तर अपंग आपण स्वतः असू शकत नाही। आपल्याला जग दुसरं अपंग दिसायला चालू होईल, पण अपंग असूनही अपंग नाहीये। येत्या फेब्रुवारीमध्ये मुंबईत होणाऱ्या जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी प्रकाशनं तयारी सुरू केली आहे। या स्पर्धेत यश मिळवत त्याला अर्जुन पुरस्कार प्राप्त करायचा आहे। त्यासाठी प्रकाशला मनपूर्वक शुभेच्छा। झी 24 ताससाठी कैलासपुरी, पिंपरी चिंचवड। बाजार समित्यांमध्ये व्यापारी आणि सरकारमध्ये कमिशनमधून सुरू असलेला वाद चिघळत चाललाय। पुणे आणि राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या बंदमुळे सामान्य नागरिकांना आणि शेतकऱ्यांना याचा पुण्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत असा शुकशुकाट होता।